नमस्कार. आज कोरोना महामारीने साऱ्या जगाला ग्रासलेले आहे. या महामारीने साऱ्यांचे शारीरिक आरोग्य तसेच मानसिक व भावनिक आरोग्य सुद्धा बिघडलेले आहे. सर्वांना आपल्या वर्तमानाची व भविष्याची चिंता लागून गेलेली आहे. भारतामध्ये तर जवळजवळ 20% लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. यावर उपाय म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुडमध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने सांभाळू मनस्वास्थ्य घरच्या घरी या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केलेले आहे. या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. या वेबिनारमध्ये तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर अतिश तवकरी सर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. माननीय डॉक्टर अतिश तवकरी यांनी BA, MA व PhD या पदव्या अत्युच्च श्रेणीमध्ये संपादन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे सरांनी आपली PhD IIT मुंबई येथून अप्लाइड कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी या विषयामध्ये संपादन केलेले आहे. सर गेली 19 वर्षे मानसशास्त्र विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून अध्ययनाचे कार्य करत आहेत. डॉक्टर तवकरी सरांनी संशोधन क्षेत्रामध्ये उदंड कार्य केलेले आहे. आतापर्यंत त्यांचे 8 रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत. जवळजवळ 40च्या वर नॅशनल व इंटरनॅशनल सेमिनार्स व कॉन्फरन्सेसमध्ये सरांनी रिसोर्स पर्सन व चेअरपर्सन म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. माननीय डॉक्टर तवकरी यांनी काउन्सिलिंग व सायकोथेरपी क्षेत्रामध्ये खूप महान कार्य केलेले आहे. जसे की सायकोलॉजिकल असेसमेंट, डायग्नॉसिस, करिअर काउन्सिलिंग आणि स्टुडंट अँड पेरेंट काउन्सिलिंग. त्याचप्रमाणे सरांनी विविध रेप्युटेड नॅशनल, इंटरनॅशनल इंडस्ट्रीज व ऑर्गनायझेशन्समध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग व ह्युमन फॅक्टरशी रिलेटेड ट्रेनिंग दिलेले आहे. सरांच्या समाजकार्यांचा आवाका पण खूप मोठा आहे. त्यांनी IPH ठाणे याच्यासोबत मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, लिटरसी प्रोग्राम, वोटर अवेअरनेस प्रोग्राम, HIV एड्स अवेअरनेस प्रोग्राम, स्वच्छता अभियान, डिजिटल इंडिया, रोड सेफ्टी प्रोग्राम याद्वारे उत्कृष्ट समाजकार्यामध्ये अविरतपणे कार्य करत आहेत. माननीय डॉक्टर तवकरी सरांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड फॉर बेस्ट प्रेझेंटेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, आजरा भूषण अवॉर्ड अशासारख्या विविध पुरस्कारांनी डॉक्टर तवकरी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर तवकरी सर आज या सेशनद्वारे आपल्याला सांभाळू भावनिक स्वास्थ्य एकमेकांचे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आपणा सर्वांचे पुनश्च स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मंडलिक महाविद्यालय मुरगुड, प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार, संयोजक प्राध्यापक दीपक साळुंके यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये भावनिक स्वास्थ्य सांभाळू एकमेकाचे या विषयावर बोलण्यासाठी या वेबिनारमध्ये मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हे आपण सर्व जाणताच. प्रत्यक्षात भावना सांभाळणे स्वतःच्या आणि इतरांच्या हे खरं म्हणजे एक जिकरीचं काम आहे. आणि गेल्या कित्येक वर्षाच्या मानसशास्त्र संशोधनातून आज हे सांभाळणं शक्य झालेलं आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये थोडं आपण जरा आणखीन डिटेलमध्ये जाऊ आणि प्रत्यक्षात भावनिक स्वास्थ्य कसे सांभाळता येईल आणि त्याच्या शास्त्रीय मार्ग काय आहे तो आपण बघू आणि प्रत्यक्षात कसा आणता येईल याच्यावर विचार विमर्श करू. PPTद्वारे मी प्रेझेंटेशन करणारच आहे. बऱ्याचशा गोष्टी PPT मध्ये डिटेलमध्ये आहेत. बऱ्याच दिवस मराठीमध्ये बोलायचे सवयीने राहिलेले आहे, तर काही इंग्लिश शब्दांचा प्रयोग होऊ शकतो. तर कृपया त्या बाबतीत थोडं जरा ऍडजस्ट करा, सामावून घ्या. आपण मानसशास्त्रज्ञ आहात तर ही गोष्ट तुम्ही समजू शकता. पुन्हा हा विषय क्लिष्ट आहे, भावनांचा आहे. प्रत्येक भावनेला योग्य शोध निवडणं, सांगणं हेही कठीण काम आहे. तरीही हा विषय तितकाच स्वारस्यपूर्ण आहे, इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं ह्या विषयावर बोलणं मला खूप आवडेल. झालं काय मित्रांनो, अलीकडेच बसलो होतो, झाडाला पाणी घालावं म्हणून मी गॅलरीमध्ये गेलो. कथा आहे. तर पाहतो तर काय, सर्व रस्ते पाऊस पडलेले आहेत.
बाजारपेठा निशब्द उभे. काय झालं काय कळलं. आत आलो, बसलो. बाजूलाच डायरी पडली होती. पान पाडलं तर पाहतो कित्येक पानं पुसली गेलेली आहेत. भिंतीवरचं कॅलेंडर फडफड आवाज करून जसं काय माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही अशा पद्धतीनं तक्रार करत होते. कॅलेंडरकडे पाहिलं, श्रीराम सीतेचं चित्र दिसलं. प्रश्न पडला, गेले 14 दिवस मला 14 वर्षासारखे वाटतात, तर 14 वर्षाचा वनवास रामाने सीताने तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा केला असेल. महाभारताच्या युद्धात घनघोर युद्ध चालू आहे, समोर शत्रू आहे, मृत्यू साक्षात दारात खडा आहे. अशा परिस्थितीत सुद्धा अर्जुन गीतेचं रहस्य ग्रहण करतो कृष्णाकडून. हे कुठं काही सुटत नाही. शांत भगवान बुद्धांची मूर्ती भेटली, समाधान वाटलं. प्रश्न पडला, सारं वैभव असताना, पत्नी मूल सर्व काही सुख असताना, का बरं त्या महामानवाला हे सर्व सोडून सत्याच्या शोधात त्याच्यासाठी अतोनात पेष्ट्या स्वीकारल्या? हे प्रश्न पडले. विचार करू लागलो, काय असू शकतं. त्या महामानवाने तर आपल्याला दिशा दर्शवलेलीच आहे. का बरं? नुसतं परिस्थिती निर्माण झाली, त्यांच्या परिस्थितीचा चॉईस पण केला. एक लक्षात आलं की त्यांच्या जीवनाचा उद्देश हा जीवनापेक्षा मोठा होता. मग मी विचार करायला लागलो, जीवन काय, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून जीवन काय. तर एक गोष्ट लक्षात येते, आपली जी काही धडपड चाललेली आहे ते अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगण्याचं, मिनिंगफुल अँड सॅटिस्फाईंग. आणि हे करत असताना प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते आणि त्याचा आपणाला मुकाबला, त्याच्याशी 2 हात करणं हे गरजेचं आहे. हे आपण कसं केलं, कसं करू शकतो आणि कसं करावं हे पाहणार आहोत. तर मी आता माझ्या पीपीटी प्रेझेंटेशनची सुरुवात करतो. तर धन्यवाद तुमच्या क्वेश्चन्स बद्दल. जसं तुम्ही इथं पाहता, जीवनाचा उद्देश हा जीवनापेक्षा मोठा होता आणि मानवाचे जे काही स्ट्रगल आहे, जो संघर्ष आहे, प्रतिकूल परिस्थिती सुद्धा तो जीवनामध्ये अर्थ शोधण्याचा आणि समाधान शोधण्याचा आहे. तसं म्हटलं तर रिझन अँड इमोशन्स या दोन्ही गोष्टींची गरज आहे. नवीन मेंदू आपणाला रिझन देतो, बुद्धी देतो, परिस्थितीचं भान देतो, आणि जुना मेंदू जे भावनेचं केंद्र आहे तो आपल्यामध्ये भावनिक अनुभव निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये आपण समाधान ओळखतो. खऱ्या अर्थानं बुद्धी, विवेक, भावना आणि फिलिंग्स, भाव याचं संतुलन हे खूप महत्वाचं आहे. पण मूलभूत रचना जर पाहिली तर वैचारिक मेंदू आणि भावनिक मेंदू दोन्ही एकमेकाशी जोडले जरी गेलेले असले तरी एकमेकावर नियंत्रण ठेवण्याचा, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं संतुलन राखणं हे खूप महत्वाचं आहे. इन पर्टिक्युलर जेव्हा एक परिस्थिती प्रतिकूल असते अशा वेळी भावना ह्या अधिक तीव्र बनू शकतात आणि त्या विचार करण्या मेंदूवर पांघरून टाकतात. म्हणजे कसं, भावना त्यावेळची जी भावना आहे त्याला अनुसरून भावनिक मेंदू हा वैचारिक मेंदूवर आपल्या त्यावेळच्या भावनेला साजेसा असा विचार त्याचं पांघरून हा वैचारिक मेंदूवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा काय वेळा यशस्वी होतो. त्यामुळे वैचारिक मेंदू
चे मूलभूत विचार आणि हे जे पांघरून टाकलेले विचार आहेत त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. काही वेळेला वैचारिक मेंदू हा भावनिक मेंदू जे म्हणतो त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे बघतो. अशा वेळी आपण म्हणतो की मूड इज ओव्हर माइंड, भावनाचा विचारावर नियंत्रण आलेलं आहे. त्यामुळे व्यक्ती सारासर विचार करू शकत नाही आणि अतितीव्र प्रतिक्रिया देते आणि याचे परिणाम त्या व्यक्तीला आणि इव्हन इतरांनाही भोगावे लागू शकतात. म्हणजे भावनिक स्वास्थ्य तर गरजच आहे, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण भावनिक स्वास्थ्य ठेवू शकतो का? आता अशा ह्या आजच्या परिस्थितीमध्ये थोडी भीती, थोडी चिंता वाटणं साहजिकच आहे. पण त्याला आपण एक लिमिटमध्ये ठेवू शकता का? तर उत्तर आहे हो, लिमिटमध्ये ठेवू शकतो. जेणेकरून त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होणार नाहीत आणि परिस्थिती आणखीन बिघडणार नाही. सध्याची जी परिस्थिती आहे आणि आपल्या ज्या भावना आहे त्याच्यामध्ये मला एक लिंक दिसते. म्हणजे जशा एखाद्या आजार जो इन्फेक्शियस आजार असतो तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या, आता हा जो पेंडेमिक कोविड-19 आहे हा पण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत जातो, सहजपणे पसरतो. तसंच भावनाही काही प्रमाणात आहे. म्हणजे भावनाही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असतात. म्हणजे एका व्यक्तीच्या मनाची भावनिक स्थिती जी आहे त्या गोष्टीचा परिणाम इतर व्यक्तीच्या भावनिक स्थितीवर होऊ शकतो. म्हणजे असंही लक्षात आलेलं आहे की आपल्याला कळत नसतं की आपण इतरांच्या व्यक्तीवरच्या चेहऱ्यावरचे भावनाचे हालचाल असतात, शारीरिक प्रतिक्रिया असतात, आपल्याला जाणीव नसतानाही आपला मेंदू त्याला हेरत असतो, मेंदू त्याला टिपत असतो आणि त्याप्रमाणे मेंदू रिॲक्शन्स करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या भावना बनत असतात. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भावना पसरते, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून पुन्हा पहिला, असं म्हणजे एक भावनिक वातावरण निर्माण होतं आणि ते खूप तीव्र वाटतं. आत्ताची परिस्थिती एक्झॅक्टली तशीच आहे. आणि एक घरामध्ये तर खूप महत्वाचं आहे. घरामध्ये एकमेकाच्या, कारण आपण एकमेकाशी संबंधित असल्यामुळे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे एकमेकावर परिणाम खूप पटकन होतो. आणि एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं जे काही हेल्दी किंवा अनहेल्दी असं वातावरण निर्माण पटकन होऊ शकतं. आणि खूप महत्वाचं आहे भावनिक स्वास्थ्य. भावनिक स्वास्थ्य फक्त आपल्या वैयक्तिक अनुभवासाठी नाही, तर त्याच्यामुळे तर उलट आपण इम्युनिटी जी म्हणतो ती इम्प्रूव्ह होताना दिसते. आणि आता तर इम्युनिटी महत्वाची आहे, जनरल इम्युनिटी, समथिंग स्पेसिफिक इम्युनिटी त्याच्यासाठी तर प्रयत्न चाललेलेच आहेत वाटेवर. पण आत्ताच्या काळामध्ये तर आपल्या दृष्टिकोनातून भावनिक स्वास्थ्य घरात असणं महत्वाचं. आणि ही एक आपल्याला वेळ मिळाली, अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की आपण नेहमी बाहेर धावपळ करतच असतो, पैशाच्या मागे, वस्तूंच्या मागे, सामाजिक जीवनाच्या मागे, एंटरटेनच्या मागे. हे काय एक अंतरंगात प्रवास करायचा आहे आणि एक संधी म्हणून बघू आणि याच्यातून बरंच शिकायला मिळेल आणि त्याचे काय फायदे आहेत पुढे ओघामध्ये आपल्याला लक्षात येणारच आहे. तर भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय? पहिलं, भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय नाही. काही लोकांना असं वाटतं की ओन्ली पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे मला चांगलं वाटतं, हॅपी वाटतं, एक्सायटेड वाटतं म्हणजे मी हॅपी, म्हणजे मी हेल्दी. असं नाही आहे. पॉझिटिव्ह भावना आपल्याला, असं आपण पॉझिटिव्ह भावनाच्या मागं नेहमीच असतो, ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीबरोबर चांगलं वाटतं, पॉझिटिव्ह होतं, आपण आणखीन वेळ देतो. कोणत्या गोष्टी म्हणून ते आणखीन वाढवतो. ठीक आहे, ते चांगली गोष्ट आहे त्याच्याशी. पण नकारात्मक भावना नाकारणं, डिनाय करणं किंवा त्यांना अवॉइड करणं हे काही वेळेला आपल्याला खूप काउंटर प्रोडक्टिव्ह, त्रासदायक बनवू शकतं. नकारात्मक भावनापासून आपण पळण्याचा प्रयत्न करतो आणि पॉझिटिव्हच्या मागं लागतो. स्थिर चित्त त्यालाच म्हणावं, म्हणजे पॉझिटिव्ह असलं तरी जास्त त्याच्या मागे लागत नाही आणि नकारात्मक असलं तरी त्याला तोंड देतो, ते समजून घेतो. असं म्हणजे म्हणजे भावनिक स्वास्थ्य म्हणजे काय? जेव्हा आपण, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भावनांचं अवेअरनेस. आपल्याला वाटतं आपल्याला भावना कळतात, पण मित्रांनो 3,000 भावना आहेत शास्त्रज्ञांनी ओळखलेल्या. आता 2,000 निगेटिव्ह, 1,000 पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह का? बहुतेक आपण निगेटिव्ह लागल्यानंतरच लक्ष देतो, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत असेल, पण आपली प्रतिक्रिया मात्र पळण्याची असू शकते. बट ही जी पहिली अवेअरनेस, म्हणजे एक्झॅक्टली काय भावना आहे. आजकाल काही लोक कसं त्याला डिप्रेस वाटतं, अरे तुला काल डिप्रेस होतं, आज तू एवढा कसा खुश? लोक सहजपणे एखादा शब्द वापरून टाकतात आणि त्या शब्दांची पण ताकद असते, डिप्रेस होतं म्हणजे खरोखर त्याची ती भावना मग तीव्र वाटायला लागते. तर योग्य शब्द वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपली काय भावना हे ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण ते कसं मॅनेज करायचं हे शिकलं, त्याला इफेक्टिव्हली मॅनेज करत, जेणेकरून आपलं समायोजन होईल, परिस्थिती आणखी चिघळणार नाही, बिघडणार नाही, आपण त्या परिस्थितीला योग्य रिप्लाय देऊ, ज्याच्याकडून आपलं सर्व्हायव्हल होईल, आपलं डॅमेज होणार नाही. याला म्हणायचं हेल्दी इमोशनल हेल्थ. पण महत्वाचा प्रश्न आता आहे, हे शक्य आहे का ऍडव्हर्सिटी? नॉर्मली एक असं आहे की एक अनप्रेसिडेंट, हे आपल्याला कधी सिच्युएशन माहितीच नव्हती, त्यामुळे याच्याशी नेमका काय रिस्पॉन्स द्यायचा हे आपल्याला लिमिटेड आहे. तोपर्यंत आपण सोशल डिस्टन्सिंग एक रिस्पॉन्स म्हणतो.
ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये काय होणार, भीती, राग, चिंता ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. पण म्हणजे काय आपण ते नॅचरल आहेत म्हणून तिथंच राहायचं का? भावनिक स्वास्थ्याचा विचार करा. हे बघा, ही खूप खूप वेळ झालेला आहे. म्हणजे आता जवळजवळ 2-2.5 महिने झाले. इनिशियल आपण ऐकलं तेव्हा भीती वाटली, चिंता वाटली. मग मी प्रामाणिक म्हणतो, पहिले 8 दिवस मला म्हणजे थोडं म्हणजे जरा विस्कटलं. झोपेचं सायकल सगळंच जरा विस्कटलं. मग 8 दिवस लागले की नॉर्मल्सीला. आणि ते मग एक रुटीन बसला, व्यवस्थित आपलं सगळं चालू झालं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की अ, थोडा बराचसा वेळ वाया गेला. म्हणजे जेवढं इफेक्टिव्हली मी काम करत होतो तेवढं नाही झालं. थोडं जरा काय म्हणू शकतो की फोकस पाहिजे होता, कॉन्सन्ट्रेशन. केला प्रयत्न, पण थोडं नॉर्मल जेवढं मी एक अर्धा तास आपलं रुटीन असतो त्याचा अर्धाच वेळ होता. असं असं एक सिच्युएशन होती. मग अशाच ह्याच्यामध्ये राहायचं का? असा मी विचार केला. तुम्ही विचार केला आणि बऱ्याच लोकांनी मग त्यांनी त्यांचे मार्ग काढले. म्हणजे काय की अशा परिस्थितीमध्ये थोडी घेतली तरी चिंता, भीती असली तरी आपण स्वास्थ्याकडे जाणं महत्वाचं आहे आणि फॅमिलीला खूप महत्वाचं आहे. कारण का विशेष करून मुलांच्या दृष्टीने आणखीन जास्त महत्वाचं आहे. तर हे आपण कसं प्रॅक्टिस करू शकतो हे बघायचं आहे. 20 वर्षाचं संशोधन केल्यानंतर प्रोफेसर मार्क ब्रॅकेट यांनी काही तंत्र विकसित केली आणि त्या तंत्राचा खूप इफेक्टिव्ह रिझल्ट मिळालेला आहे. हे शाळेमध्ये वापरले किंवा किंवा तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये वापरू शकता. हे आता आपण घरामध्ये वापरायला शिकतोय. तर अशा पद्धतीने त्याचा जर वापर केला तर त्याचा आपल्याला स्वतःचं भावनिक स्वास्थ्य, त्याचबरोबर इतरांचं भावनिक स्वास्थ्य सांभाळणं हे शक्य होणार आहे. हे कसं करायचं ते आपण आता बघतोय. त्याच्यासाठी 3 गोष्टींचं प्रॅक्टिस करायचं आहे. पहिलं जे आहे ते मूड मीटर. दुसरं आहे ते क्रिएटिंग ब्लू प्रिंट, आराखडा. आणि तिसरं आहे फॅमिली चार्टर बनवणं. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत एक्झॅक्टली कसं करायचं, काय करायचं. मूड मीटर म्हणजे मूडचं मूल्यमापन करणं. ब्लूप्रिंट म्हणजे एक आराखडा करणं, थोडं इमोशन्सचं डिटेल अनालिसिस करून एक्झॅक्ट त्याच्या स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे, त्याचा आराखडा बनवायचा आहे. आणि हे केल्यानंतर आपण मास्टर होणार. मग आपल्याला लक्षात येणार की भावना कशा ओळखायच्या, कशा मॅनेज करायच्या आणि मग हे फॅमिलीमध्ये कसं वापरायचं. त्याचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रत्येकाने ते फॉलो करायचं आहे ना. काय का तसा म्हटलं, हा खेळ आहे, खूप मजेशीर खेळ आहे, खूप गेम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही खेळाची गोष्टी करू शकता. त्या मूड प्रमाणे तुम्ही गाणी रचू शकता, मध्ये मध्ये जर एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर. आता वेळ आहे त्याचा वापर करू शकतो. हे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, हे खरं म्हणजे इंटरनल जर्नी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तर शिकणार आहोत, पण मुलांना खूप फायदा आहे. ते लक्ष देत, हा अशा परिस्थितीत माझ्या आई वडिलांनी काय केलं, कसा सामना केला. आणि त्यांना जर आपण एक स्ट्रॉंग पॅरेंट, एक रॅशनल पॅरेंट, हेल्दी पॅरेंट, समजूतदार पॅरेंट ह्या पद्धतीनं जरी त्यांच्यापुढे रोल मॉडेल ठेवलं, ते आयुष्यात खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आता आपण कसं रिॲक्ट करतो, काय वागतो, आपल्या भावना एक्सप्रेशन कशा होतात, हे मुलं कळत न खूप जर करतात मुलं. आणि मग ते तसंच म्हणजे असं सिच्युएशन झालं का बाबा असं रिॲक्ट करायचं, असं हे शिकतात. आणि ही गोष्ट जर योग्य असेल त्यांना फायदा होईल, आणि जर चुकीचं काय जर शिकलं आपल्याकडून तर ते त्यांनाही त्रास, आपणालाही त्रास. आणि याच्यामध्ये फॅमिली जवळ येते, विचारांचं, भावनांचं देवाणघेवाण होते, अंडरस्टँडिंग वाढतं. आणि हा तसा म्हणतो तर खूप मजेशीर खेळ आहे. तर चला, आपण वेळ दवडायला नको. तर पहिला बघू आपण काय आहे. पहिली स्टेप आहे ते युझिंग मूड मीटर. तर क्षणभर डोळे थांबून कालचा दिवस आठवून बघा. पहाटे उठलात तुम्ही, जेव्हा डोळे उघडले, जेव्हा उठला तेव्हा काय वाटत होतं? आणखी झोपावं की पटकन उठावं की आणखी लोळत राहावं? शरीरामध्ये एनर्जी वाटत होतं, मनामध्ये काय भाव होत? फ्रेश वाटत होतं की अरे अजून झोपला असं बरं, असं किती त्रास झाला, किती उठवायला बघलं, किती किटकिटी. सकाळची नाश्त्याची वेळ आठवा, फ्रेश वाटत होतं, आनंदी वाटत होतं. नाश्त्यानंतर पुन्हा झोपा वाटलं, काय जरा काम करावं, एनर्जेटिक वाटत होतं, मुलांशी गप्पा मारावा, काय मुलांच्या गोंधळाचा चिडचिड होत होते. एक डोळ्यासमोर पिक्चर. दुपारची वेळ आठवा, थकल्यासारखं वाटत होतं की काही लोकांना खूप ऍक्टिव्हिटी, एनर्जेटिक वाटतं. मग जेवणानंतर कसं वाटत होतं? हे तर आता संध्याकाळ झाली, चहाच्या आधीची वेळ आठवा, मन कसं होतं? शरीरामध्ये एनर्जेटिक वाटत होतं, स्लोनेस होतं की मनामध्ये भाव कोणते होते? रिलॅक्स झालो, दिवस चांगला गेला, दिवस वाया गेला, चिडचिड काय वाटत, कसं होतं हे बघ. आणि रात्री झोपताना उशीवर डोकं ठेवायच्या वेळी काय डोक्यात विचार होतो?
उद्याचे विचार होते, की आजचा दिवस कसा गेला, वाया गेला, चांगला गेला, चांगलं वाटत होतं, थकल्यासारखं वाटत होतं, की हातापायांची वळवळ होत होते. हे सगळं जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या भावना स्थिर नसतात, त्या कमी जास्त होत असतात आणि वेगळ्या विविध विविध भावनांच्या अनुभवातून आपण जात असतो. कधी हसरं, कधी दुखरं, असं काही ना काहीतरी चालू असतं त्या वेळी. त्यामुळं आपण आता भावना मोजायच्या, त्या कशा मोजायच्या याचं एक तंत्र आहे. आता तुम्हाला तुमच्या समोर 4 चौक दिसतात. एक आहे येलो, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल. हे 2 ऍक्सिस आहेत. एक्स ऍक्सिस आहे ती एनर्जी, मॅक्झिमम एनर्जी 5 असं समजू, आणि 0 आहे, आणि मग निगेटिव्ह एनर्जी, कमी एनर्जी, एनर्जी डेप्थ असं म्हणतो. त्याच्यानंतरची प्लेझंटनेस म्हणजे एक सुखदायी किंवा आनंददायी, मी आनंद असा शब्द विचारतो, आनंददायी भावना जी आहे ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा ती कमीही असू शकते. जेव्हा आता जर ह्या स्थितीचा मी विचार केला, संध्याकाळची वेळ आहे, मी रेकॉर्डिंगला ठेवलेला आहे, अजून चहा झालेला नाही पण उत्साह आहे, तर एक नेहमीपेक्षा जरा ह्यावेळी ऍक्च्युली खरं म्हणतो मी रिलॅक्सिंग असतो, सगळं काम झालेलं असतं, पण आता माझी एनर्जी लेवल जास्त आहे नेहमीपेक्षा, ऍव्हरेज जी बघतो नेहमीपेक्षा एक 3.5च्या आसपास आहे. आणि त्याचप्रमाणे आनंद तर आहेच, दीपकनं बोलवलेला आहे, आणि तुमच्याशी इंटरॅक्शन करायला मिळतं, रेकॉर्डिंग हा सुद्धा एक नवीनच अनुभव आहे. तर ह्या सर्व गोष्टी एक मजा वाटते, एक्साइटमेंट वाटतं, त्यामुळं पॉझिटिव्हिटी आहे. आजचा दिवस हे चांगलाच होता तसा, फॅमिलीचाही आणि माझाही. आता म्हटलं थोडा मला वेळ द्या, तर अशा पद्धतीने एक 3.5 अशा पद्धतीने, आणि त्या पद्धतीने तो पॉइंट मी नोंद करून ठेवतो कुठं जातो. आता इतर वेळी जर बघितलं तर मे बी आय वॉज इन ग्रीन. आता परवाची गोष्ट सांगतो, काम करत बसलो होतो लॅपटॉप, खूप मेहनत करून काम केलं, आर्टिकल लिहिलं होतं, हे केलं होतं. दुर्दैवाने कॉम्प्युटरचा काहीतरी प्रॉब्लेम, पार्ट उडाला आणि जे काय केलं होतं ते सगळं गेलं. दुःख झालं, एवढं मेहनत केली, हे केली. सुरुवातीला इरिटेशन सारखं झालं, काय आहे? पण चूक माझीच होती. आणि मग दुःख झालं, आणि मग सगळं एकतर म्हणजे एवढी मेहनत करून थकलो होतो, एनर्जी कमी झाली होती शरीरातली, आणि जे काही रिझल्ट पॉझिटिव्ह येणार असं वाटत असतानाच हे सगळं झाल्यामुळं दुःख झालं, आणि मग माझा प्रेझेंटनेस एकदम ड्रॉप झाला होता, आणि मग आय वॉज फिलिंग सॅड असं. म्हणजे जरुरी की येलो मध्येच तुम्ही आम्ही प्रत्येक नेहमी राहतो, कधी ग्रीन मध्ये, ब्ल्यू मध्ये, कधी रेड मध्ये. म्हणजे येलो मध्ये काय होतं, एनर्जी लेवल म्हणजे ऊर्जा पण जास्त आहे, आणि प्लेझंटनेस म्हणजे एक समाधान करत आपण जास्त वाटते. हे डोळे बंद करून आपण आपल्यामध्ये बघायचं, आणि किती नॉर्मल याच्यापेक्षा जास्त आहे तर मग 2च्या पुढं, कमी आहे तर कमी, असं एक मॅक्सिमम 5 पर्यंत. अशा पद्धतीने तुम्ही कुठे येता, एनर्जी जर कमी पडते पण प्लेझंटनेस आहे असं होतं, है ना? तर तेव्हा तुम्ही ग्रीन मध्ये आहात. काही वेळेला एनर्जी ही कमी आहे, प्लेझंटनेस ही कमी आहे, तेव्हा तुम्ही मग ब्ल्यू मध्ये जाता. आणि मग असंही होतं की प्लेझंटनेस नाही आहे, निगेटिव्ह डेप्थ आहे, पण एनर्जी आहे खूप, तर तुम्ही रेड झोन मध्ये आहात, तो हे आपलं रेड बॉक्स मध्ये आहात. ओके, तोही बदलतो, हेही बदलतो, असं चाललंय आपलं. ठीक आहे. आता काय होतं, समजा तुम्ही येलो मध्ये आहे, एक ऍव्हरेज रेंज मध्ये आहे, 2-2.5-3 असेल नॉर्मल याच्यामध्ये, तर फिलिंग हॅपी म्हणजे, आता मी म्हणतो तुम्हाला हॅपी, पण एकंदरीत माझ्या आवाजावरून आणि त्या म्हणजे शब्द नाही, त्या ध्वनीवरून तुम्हाला लक्षात खरोखर हॅपी की खोटं बोलतो. आणि म्हणजे ध्वनी हे खूप चांगलं आपलं इंडिकेशन आहे, एखादी व्यक्ती बोलते ते खरं बोलते की काय आहे, किंवा खरोखर एखादी व्यक्ती बोलत नाही पण त्याच्या कसं आहे, बरं आहे, पण त्या बऱ्यामध्ये पण एक एक दर्द असतो, एक दुखणं असतं, तर ते समजून येते की नाही असंच बोलतात काहीतरी आहे, तर असं आहे. तर अशा पद्धतीने, पण हे जर वाढलं प्रमाण, एनर्जी वाढली, प्लेझंटनेस वाढला, तर आपण एक्साइटमेंट कडे जातो. आता इथं एक मुद्दा मला, तुम्ही मगाशी बोललो होते, हॅपी म्हणजे हेल्दी इमोशन्स अँड पॉझिटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्स. तर काय वेळा पॉझिटिव्ह इमोशन्स पण अनहेल्दी बनवू शकतात. म्हणजे आता इथं जर बघितलं तुम्ही, की काही लोक एक्साइट होऊन ना, म्हणजे सांग पिक्चर बघितला, अरे मजा हवी, एक्साइट होतात, आणि समोरच मॉलच्या शॉप असतो, धडाधड खरेदी करतात, काय दॅट मूड एक्साइट झाली एकदम मला. आणि 40-50 हजारचे बिल आलं, अरे यार काय फायफळ खर्च केला, काय गरज नव्हती. पण त्या मूड मध्ये सगळं चांगलं वाटत होतं, जे काही वस्तू आहे दॅट वॉज लुकिंग मोर पॉझिटिव्ह, मूड गुड,
असं झालं असं म्हणजे एक्साइटमध्ये काही वेळेला आपण चुकीचं डिसिजन म्हणजे काही वेळा ऋतिक रोशन फिल्म लोकांना वाटतं की आपण पण उडालो म्हणजे उडायला गेल्याने धडकन पडले पाय मोडून गेले म्हणजे एक्साइटमेंट मध्ये आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून ते अनहेल्दी आहे. म्हणजे काही इमोशन्स पॉझिटिव्ह असून सुद्धा अनहेल्दी काही गोष्टी निगेटिव्ह असू शकतात. जसं बऱ्याच दिवसांनी आम्ही ठरवलं होतं मित्रांनी आता गेट टुगेदर करायचं आणि काही कारणास्तव केलं जाण्याचं कॅन्सल झालं दुःख झालं म्हणजे पण त्यामुळे मैत्री आणखीन घट झाली म्हणजे दुःख झालं मग नंतर फोन करून भेटलो म्हणजे काय आहे. पण दुःख झालं त्यावेळी दुःख झालं पण त्याच्यातून मग विचार केला अरे आपण चांगलं प्लॅनिंग करायला पाहिजे म्हणजे उलट आपण जेव्हा सॅड होतो थोडं अनालिटिकल बनतो थोडं आपण अनालिसिस करतो असं. पण त्याचा जर अतिरेक झाला डिस्पेअर कडे गेलो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की निराशा खूप झाली तर मग ते योग्य नाहीये. त्याचप्रमाणे काय वेळेला चिडचिड होऊ शकते परिस्थिती म्हणजे काय वेळा आपण खूप प्रयत्न करतो आणि बसमध्ये जागा पडवली ट्रेनमध्ये जागा पडवली आणि तिसरा कोणतरी तिथं येऊन हे करतो मग तेवढं चिडचिड होते. थोडी चिडचिड मग ते म्हणतो की नाही असं 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 मग थोडं ऍडजस्ट केलं केलं म्हणजे पण तिथं तर अग्रेशन असं आपण कुठं जायचं आहे समजा आणि असं आपण ट्रॅफिक मध्ये अडकला आणि कोणतरी ओव्हरटेक करतो आणि मग आपल्याला चिडचिड होते थोडी चिडचिड पण ते चिडचिड वाद व्हायला वाद होता होता काय मला रस्त्यावर बांधणं होता म्हणजे अग्रेशन हे खूप महागात पडू शकतं. त्यामुळं भावना एका मर्यादेमध्ये चांगल्या जोपर्यंत आपल्याला समजतात नियंत्रणात आहे आणि ते कधी एनर्जी वाढेल त्याची हायर होईल तर मग त्या थोड्या नियंत्रणाच्या बाहेर असतात तर एनर्जी कॉम्पोनंट महत्वाचा आहे तो आपण नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तर ह्या ज्या व्हाईटिश ह्याच्यामध्ये हॅप्पी म्हणजे ज्याला आपण आनंद मानतो थोडं चिडचिड कधी कधी दुःख होणं आणि ट्रँक्विल म्हणजे एक निश्चल असल्यासारखं प्लॅसिड असल्यासारखं हे होऊ शकतं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि नॉर्मली आपण हॅप्पी आणि ट्रँक्विल मध्येच असतो काही वेळेला थोडं दुःख असू शकतं पण आपण असू शकतात. पण त्यांचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा त्या अनहेल्दीकडे जातात म्हणजे ओव्हर एक्साइड अति उत्साह अति आक्रमकता नैराश्य अशा ह्याच्यामध्ये गेलं तर त्या थोड्या प्रमाणात निगेटिव्ह बनत असतात. या काही भावना मी नेहमीच्या घेतलेल्या थोडं गेलं तर तिथं भरपूर आपल्याला भावनांचा इथं अनुभव येईल आणि त्या भावनामध्ये सबटल डिफरन्सेस आहेत बारीक बारीक डिफरन्सेस पण तुम्ही जर एकदा हा मॅप वापरायला शिकला ना तर तुम्ही त्या प्लॉट करणाऱ्या लक्षात ना मी ही भावना ही अशा याचा याचा मिनिंग हे असा आहे तर मग तुम्ही तुमची लिटरसी वाढेल लँग्वेज इमोशनल लिटरसी म्हणतो ते तुमच्या वापरात येईल आणि मग तुम्ही योग्य त्याप्रमाणे त्याला वर्णन करू शकाल आणि चांगल्या पद्धतीने एकदा जर वर्णन करू शकाल तर मग आपण विनाकारण त्या शब्दांचं ओझं आपल्या मनावर टाकत नाही. आता इथे एक छान चित्रात्मक भावनांचं चक्र आहे फ्रुटचिकांनी बनवलेलं आहे हे तर त्यांनी भावनामधील संबंध दाखवलेला आहे म्हणजे आपलं लाईफ खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणजे वी आर नॉट एक्सपिरियन्स ओनली बेसिक इमोशन लाईक अँगर फिअर तर हे खूप कॉम्प्लेक्स आहे तर त्यांच्या मिश्रण पण असतं. तर आपण चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेल्यास भावनांची तीव्रता कमी होत जाते आणि केंद्राच्या दिशेने गेल्यास तर त्यांची तीव्रता वाढताना दिसते. रंग भावनेची तीव्रता दर्शवतात जितका रंग तीव्र गडद तितकी भावना तीव्र. उदाहरणार्थ कमी तीव्रतेचा राग त्रस्तता म्हणून ओळखला जातो तर अधिक तीव्रतेचा राग संताप असतो. म्हणजे संताप आणि त्रस्त याच्यामध्ये किती फरक आहे बघा लक्ष. ज्या भावनांना रंग नाही त्यामध्ये दोन प्राथमिक भावनांचे मिश्रण आहे त्याही भावनाच आहेत. उदाहरणार्थ आनंद आणि विश्वास यांच्या मिश्रणातून प्रेम भावना निर्माण होते आणि पृच्छिक यांच्या मते भावना ह्या खूप गुंतागुंतीच्या असतात आणि साधारणपणे आपण अशाच प्रकारच्या भावनांचा अनुभव घेत असतो म्हणजे आपलं लाईफ हे इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड कॉम्प्लेक्स आणि ह्या भावना जेव्हा चेहऱ्यातून आपल्या हालचालीतून व्यक्त होत असतात आपल्या ध्वनीतून व्यक्त होत असतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला काही ट्रेसिंग होत असतं बट ही दॅट पर्सन हॅज टू बी अवेअर टू अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट इट इज. ओके मग आता हे जर भावना आहेत तर ह्या भावनांचा त्याच्यामध्ये खरं म्हणजे एनर्जी आहे एक प्लेझंटनेस पण कमी जास्त प्रमाणात आपण कसा उपयोग ह्याला म्हणायचं भावनांचा बौद्धिक म्हणजे उपयोग करणं म्हणजे बौद्धिक भावना म्हणू शकतो म्हणजे भावनांचा आपण इंटेलिजंटली वापर करतोय परिस्थितीनुसार त्याला अप्लाय करतोय आणि उपयोग करतोय त्या भावनिक स्थितीचा आपल्या भल्यासाठी चांगल्यासाठी इतरांच्या चांगल्यासाठी आपण उपयोग करतोय. दिस इज अ इंटेलिजन्स. ओके तर कोणतीही भावना जरी असेल कोणत्या स्थितीत ती आपल्याला एकदा ओळखायला आली आता कसं लक्षात आलं की अरे बाबा कुठल्या लेवलला आहे कुठल्या बॉक्समध्ये कुठं आहे आणि ती एक्झॅक्टली भावना काय. समजा आता आपण येलो बॉक्समध्ये आहोत म्हणजे खूप एनर्जी आहे खूप पॉझिटिव्ह वाटतं तर अशा वेळी खूप क्रिएटिव्ह गोष्टी त्याला खूप एनर्जी लागते नाविन्य लागते प्लेझंटनेस पण लागतं
तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. प्राध्यापक मंडळी काही लेख लिहू शकतात, विद्यार्थी काही कठीण विषयाचा अभ्यास करू शकतात, डॉक्टर एखाद्या कॉम्प्लिकेटेड केसेस चा विचार करू शकतात, त्याचं अनालिसिस करू शकतात, एखादा व्यापारी नवीन नवीन गोष्टी काय आहेत, व्यापारामध्ये काही चेंजेस आणायचे आहेत का, त्याच्याविषयीचं थोडा अंदाज घेऊ शकतो, अभ्यास करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या आपल्या एनर्जीचा वापर करू शकतो. ब्रेन स्टॉर्मिंगसाठी नवीन आयडिया येतात, चर्चा होते, नवीन काही आणि पॉझिटिव्ह फिलिंग असल्यामुळे सगळं चांगलं वाटतं आणि हे एनर्जी आपण पॉझिटिव्हली वापरू शकतो. समजा आता तुम्ही ग्रीन झोन मध्ये आलात. हा ग्रीन झोन आपला ग्रीन बॉक्स. ओके, म्हणजे बघा किती परिणाम झालेले आहे आजूबाजूच्या गोष्टींचा. तर ह्या चांगला आहे पण ग्रीन झोन. आणि संध्याकाळची माझी भावना जनरली अशी असते, एनर्जी डाऊन आहे तुमच्या सगळ्यांची. घरी आल्यानंतर घरच्यांचं जरा व्यवस्थित असलं आणि चहा मिळाला की अरे हा काय सांगायचं, आयुष्याचं मिळवलं है ना. तर असं जेव्हा आपण ग्रीन झोन मध्ये येतो तेव्हा आपल्याला लक्षात आहे की एक प्लेझंटनेस आहे पण एनर्जी कमी पडते. मग काय, अशा वेळी आपण जे संत गोष्टी करू शकतात, म्हणजे काही गोष्टीवर चर्चा करायच्या, मुलांशी बोलायचं आहे, एका गोष्टीवर निर्णयाला यायचं आहे, अशा गोष्टी अशा आपल्या प्लेझंट मोड मध्ये असतो. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो, समजून घेऊ शकतो. पण नॉर्मल ज्या गोष्टी आहेत, उद्याचं काहीतरी बनवायचं आहे, प्लॅन करायचं आहे, काही रुटीन गोष्टी करायच्या आहेत, एखादं जर्नल लिहायचं आहे, अशा गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे नॉर्मल ज्या काही रिलॅक्सिंग आहेत. त्याच्यानंतर समजा आपण आता ब्ल्यू मध्ये आलेलो आहोत, मला सगळ्या एखाद्या गोष्टी झाल्या नाहीत आणि मग जसा काय पाहिजे तसा चांगला रिझल्ट एखाद्या गोष्टीला मिळाला नाही, किंवा एखादी जरा काहीतरी थोडाफार वाद झाला, हर्ट झालो, एक दोन शब्दांचं ऐकलं ते असं काय झालं, तर मग आय एम फिलिंग नाव लो, डिप्रेस, डाऊन किंवा दुःखी असं. अशा वेळी एक लक्षात तुम्ही बघा, ऑब्झर्व केला असं, दोन दुःखी व्यक्ती जेव्हा संवाद करतात ना, त्यांच्यामध्ये जे अंडरस्टँडिंग असतं ते खूप असतं. म्हणजे काय, जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची खूप कॅपॅसिटी असते. तेव्हा म्हणजे आपण एम्पथाइज चांगलं करू शकतो, समजू शकतो आणि आपण समजून घेऊ शकतो, त्यामुळे ती व्यक्ती समजते. त्यामुळे आपल्याला दोघांनाही बाहेर पडायला बरं पडत असतं त्याच्यातून. म्हणजे दुःखामध्ये खरं म्हणजे ओळख आहे, आणि दुःखामध्ये जे असतात तीच खरी आपली म्हणजे आपण म्हणतो की खरं नातं, मैत्री, ती घट्ट झालेली असं एक अंडरस्टँडिंग असतं. अशा वेळी कामाच्या दृष्टीने विचारता काही प्रूफ रिडिंग, एडिटिंग कारण काही थोडे क्रिटिकल बनलेलं असतं, म्हणजे थोडं अनालिटिकल बनलेलं असतं. अशा वेळी आपण जरा एक नवीन दृष्टीनं एक एडिटिंग अशा गोष्टी आपण चांगल्या करू शकतो. म्हणजे काही वेळा असं दिसून आलं की दुःखामध्ये माणसाचं मन खूप अनालिटिकल असतं आणि ते चांगल्या पद्धतीने अनालिसिस करतं. म्हणजे तो जर मूड असेल ते अनालिटिक, त्यावेळी आपण दुसऱ्यामुळे असेल त्याप्रमाणे तो वापरू शकतो. म्हणजे काही गोष्टी आपण अशा वेळी करू शकतो. पण तेवढं करण्यासाठी थोडीफार ताकद अशी असते, तेवढं मन करावं लागतं आणि मग ते केल्यानंतर ते खरं म्हणजे आपल्याला समाधान मिळालं, म्हणजे आपलं काम पण झालं. म्हणजे मी एक प्रोजेक्ट केला होता तेव्हा, म्हणजे इव्हन डेली मेंटेन गोष्टी ज्या असतात, म्हणजे बाबा साफसफाई करणं, हे करणं, तर असं लक्षात आलं की ह्या रोजच्या ज्या साफसफाई म्हणजे च्या गोष्टी, भांड्या, ह्याच्यामधून सुद्धा मूडचं इलिव्हेशन होत असतं. असं आहे. म्हणजे कसं ब्रेन माइंड रिॲक्ट करेल एखाद्या गोष्टीला हे अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. त्यामुळे अशा वेळी आपण एम्पॅथेटिक करू शकतो. रेड मध्ये आणि हे असू शकतं. तर अशा वेळी मग ही जी एनर्जी आहे, भरपूर एनर्जी आहे, ह्याचा आपण डिबेटिंगसाठी, तर घरात तरुण मुलं असतील तर त्याच्याकडे खूप एनर्जी असते, पण त्याचा एककली दृष्टिकोन असतो, सारासार विचार करत नाही, थोडे हट्टी असतात. तर अशा वेळी त्यांना दुसरे मुद्दे द्यायचे, त्याच्यावर डिबेट करायला लावायचं असं. त्यांची एक थोडी निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते. आणि त्याचबरोबर त्यांना जरा एक डेटा बेस्ड वास्तविक सर्वांगीण विचार, सर्व अँगलने विचार करणं, ह्याच्याविषयी थोडं हे होऊ शकतं. तर तुम्हाला काही रायटिंग करायचंय, कोणाला तरी इन्फ्लुएन्स करायचं आहे, पर्स्युएट करायचंय, तर अशा बाबतीत पण तुम्ही ह्या गोष्टीचा उपयोग करू शकता, म्हणजे ते चॅनलाइज करू शकतो. पण हे कधी, जोपर्यंत आपण त्याला एका बाउंड्रीमध्ये ठेवतोय हेल्दी. हे जर बाउंड्रीच्या बाहेर जायला लागल्या तर आपल्याला पहिली गोष्ट रेग्युलेट करावं लागणार आहे. रेग्युलेट करून मग ते थोड्या मॅनेजेबल लेवलला आणून मग आपण ह्या गोष्टी करू शकतो. पण आपल्याला हेल्दीच राहायचं आहे, त्यासाठी हे प्रॅक्टिस करायचं आहे. अनहेल्दी झाल्यानंतर मग हेल्दी कसं होऊ, त्याला मग पुन्हा ते आणखी खूप जिकरीचं काम आहे. हे एक स्किल आहे, ते प्रॅक्टिसनच डेव्हलप होणार आहे. तर असं एकदा तुम्ही मूड मीटर वापरलं, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आहात, येलो, ग्रीन, बॉक्स, रेडच्या कोणत्या आहेत, कुठे आहात ते बघा. आज कुठे आहात, काल कुठे होता, सध्या कुठे आहात, कोणता शब्द तुमची भावना योग्य त्या पद्धतीनं व्यक्त करते, एक्झॅक्टली तो शब्द होता आणि तो तुम्ही कसा व्यक्त करताय ती भावना. ओके, तर भावना एक्सप्रेस करा. काही लोक म्हणजे बोलून खूप एक्सप्रेस करतात, हार्श वर्ड. काही लोक शारीरिक हालचाल जास्त आहे. काही लोकांच्या चेहरे म्हणजे वेटल्यानंतर कळतं की एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं आहे.
ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला आराखडा वापरायचा आहे, म्हणजे ब्ल्यूप्रिंट वापरायची आहे. तर हा आराखड्यामध्ये काय करतो, पण आपल्या भावना समजल्या आपली कोणती एक्झॅक्टली, तर त्याच्या कारण मीमांसेमध्ये जातो, त्याच्या एक्सप्रेशन आपण कसं करतो आणि त्याचं मॅनेज कसं करायचं ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिटेल नोट डाऊन करतो. हे लक्षात घ्या, ते नोटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर चाललंय झालं सोडून देतो हे, कारण का हे एक दिवस, एक आठवडा आणि जमलं तर एक महिना, आणि एक आठवडापर्यंत असं ट्रेस करून आपल्याला त्या डिटेलमध्ये जा. मग मनाचे आपण एक एक कसं म्हणतो ना, म्हणजे एक एक पडदे काढत काढत त्याच्या डीप मध्ये जाऊन अनालिसिस करतो आणि मग लक्षात येते की आपलं प्री डिस्पोजिशन्स कशा असतात, कोणत्या गोष्टी आपल्याला कशा हे करत असतात, आणि मग ते आपण मॅनेज करतो. आणि जीवनामध्ये जे शांतता समाधान म्हणतो ना, ते म्हणजे वाटलं म्हणून मी देवळात गेलो, अरे आजकाल तर देवळामध्ये पण इतकी गर्दी, म्हणजे ते जे गावाबाहेर होते तेव्हा तिथे शांतता होती, पण आता देवाच्याच बाबतीत एवढं गाव झालेलं आहे, तर शांतता हुडकायची कुठे? तर जिथं वेळ मिळेल, जिथं गरज असेल तिथं हुडकणं, म्हणजे देवाकडे जाताना पण आपण शांत जाऊ, हे महत्वाचं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे प्रॅक्टिस गरजेचं आहे, ते प्रॅक्टिस शक्य आहे, त्याचे स्ट्रक्चर केलेलं आहे, त्यामुळे ते आता खूप इफेक्टिव्ह झालेले आहे. आता तुम्ही बघत आहात की एक ब्ल्यू प्रिंट आहे, एखादी घटना झाली समजा काहीतरी, म्हणजे ते खूप निगेटिव्ह, आपल्याला कसं असं निगेटिव्ह झालं की ते सोडून दे, विसरून जा, त्याच्यामध्ये पडू नका. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शिकायला मिळतं. प्रत्येक जेव्हा एखादी टीम हारते तेव्हा ते जे टीम हारण्याचं एनालिसिस करते मन घट्ट करून, ती खूप शिकते, त्याच्या चुका रिपीट नाही होत. तर ब्ल्यू प्रिंट मध्ये आपण काय करतो, एखादी घटना आहे किंवा एखादी खूप स्ट्रॉंग इमोशनल रिएक्शन, बेसिकली जसं ते निगेटिव्ह राग असेल, खूप दुःख असेल, भीती असेल, असं बघायचं, ते एक्झॅक्टली तंत्र ऍक्युरेटली त्याचं डिस्क्रिप्शन करा. स्पेसिफिकली काय झालं, किती वाजता झालं, त्याच्या आधीची परिस्थिती काय होती, तेव्हा एक्झॅक्टली परिस्थिती काय होती, अॅक्युरेटली. पटत नसलं पण ते सत्य असेल तर ते अॅक्युरेटली लिहायचे. दुसरं आहे ते आता रेटिंग करायचं आपलं. तुम्ही शिकलेलाच आहात आता रेकग्नायझिंग आणि लेबलिंग कसं करायचं, किंवा आपल्याला माहितीच आहे ते कसं मुलांच्या बाबतीत वापरता, तर त्यांना आपण ते समजून घेऊन तसं करू शकतो. तर मला एक्झॅक्टली आता कसं वाटतं, त्यावेळी कसं वाटत होतं, ती जेव्हा घटना झाली तेव्हा एक्झॅक्टली काय भावना होती, ते तुमच्याकडे तर पूर्ण मॅप आहेच आता, डिटेल इमोशन्स. तर त्या पद्धतीने ती कोणती भावना असेल ती लिहायची. तिसऱ्या व्यक्तीला हे सांगायचं. समजा आता दोन लोकांचा कलह झाला, त्यांना नंतर वाटतं नाही आता याच्यावर आपण काहीतरी वर्कआउट करायचं, तर दोन्ही एकत्र बसून करू शकतो. समजा दुसरी व्यक्ती त्यांनी निदान आपल्यासाठी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये मला एक असं सुचतं की दुसऱ्या व्यक्तीला काय वाटलं असेल हे इमॅजिन करून पण आपण लिहिलं ना, आपल्याला एक अंदाज येतो की आपला समज आणि गैरसमज कसे आहेत. दुसरा आहे अंडरस्टँड करा, कशामुळे हा निर्माण आहे, जे काय तुम्हाला वाटतं ते लिहा. एक असतील, दोन गोष्ट असतील, तीन गोष्ट असतील, व्यक्ती असेल, परिस्थिती असेल, त्या समोरची घटना असेल, किंवा स्वतःचा मूड जे काय असेल, ते विचार असेल, जे काय असेल, आपण ती कशी एक्सप्रेस केली आणि ती रेग्युलेट कशी केली. रेग्युलेट म्हणजे त्याचे जे प्रमाण जास्त होते ते कमी कसं केलं, किंवा खूपच जर कमी होते तर त्याच्यामध्ये आपण थोडं प्रमाण वाढवलं का, म्हणजे एनर्जी आणली का त्याच्यामध्ये, त्याला रेग्युलेट कमी जास्त कसं केलं. आणि हे केल्यानंतर एक खूप महत्वाची स्टेप आहे, स्टेप 3, रिफ्लेक्ट अँड प्लॅन. रिफ्लेक्ट म्हणजे जसं आपण एक प्रतिबिंब आरशामध्ये, घडलेल्या घटनेनंतर एक त्रयस्थ, एक ऑब्जेक्टिव्हली त्याच्याकडे बघा, डोळ्यासमोर ते आणा, पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणा जसं आहे ते. जे काय झालं, आपली जे ऍक्शन्स, जसं आपण स्वप्नामध्ये आपल्याला बघा, आपली जे ऍक्शन, इतरांचे ऍक्शन जे काय आहे ते डोळ्यासमोर आणा आणि स्वतःलाच विचारा, मी असं काय केलं असतं की ज्याच्यामुळे ही जी सिच्युएशन मी आणखीन बेटर वे, चांगल्या पद्धतीने मॅनेज केली असते, राईट. तर ते काय करू शकतो हे आपण जेव्हा लक्षात येते की हा आपला तेव्हा सुचतं, मग अरे याच्याऐवजी त्यावेळी मला सुचलं नाही, कारण का ते त्या भावनेच्या भरात होतो असं म्हणतो ना. तर आता ते सुचू शकतं आणि ते मेंदूमध्ये मग रजिस्टर होतं, आहे ना. मेंदूमध्ये त्याची एक स्मृती होते, त्याचा एक ऍक्शन प्लॅन पण रेडी करावा लागतो मेंदू, की हा असं झालं तर मग असं पुढच्या वेळी आपण हे करावं. आता या ठिकाणी मला काही लोक प्रश्न विचारतात, हो ठीक आहे, आता म्हणजे एखादी घटना झाली आणि त्याच्यानंतर मग हे असं असं करायचं, त्याच्यापासून शिकायचं, म्हणजे पुढं फायदा होईल, पण जे काही डॅमेज झालं, जे एखादी घटना झालेली आहे झाली, मग त्यावेळी काय करायचं हे सांगा. म्हणजे तुम्ही हे सांगताय बरोबर, त्यावेळी तुमचं हे ब्ल्यू प्रिंट पण आठवत नाही. तुमचं ते ग्रीन झोन, येलो नाही, ग्रीन ग्रीन बॉक्स, येलो बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ते पण काय आठवत नाही. अशा वेळी एक तंत्र आहे. नॉर्मल एखादा राग आला की काउंट करा, अहो पण काउंट करायला म्हणजे 10 ते 1 उलट काउंट करायला पण एक 10 सेकंद लागतात, पण 3 सेकंदामध्ये भावना एक्सप्रेस होतात तयार होऊन, इतक्या त्या आवेगी असतात, फास्ट असतात. मग काय करायचं, मग काही लोक म्हणतात की तुम्ही डीप ब्रिदिंग करा, हे करा. डीप ब्रिदिंग करून सुद्धा, डीप ब्रिदिंग जेव्हा आपण एक कंटिन्युअसली एक 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं करतो, राईट,
तेव्हा मग त्याचा आपल्याला थोडं मन शांत व्हावं लागतं. आता त्या क्षणी काय, त्यावेळी आपलं बॉडी इज गेटिंग इन ऍक्शन, रिॲक्शन, त्यावेळी ती कंट्रोल करायची. काय करणार, त्याला म्हणतात ऑल टू युअर पॉझिटिव्ह सेल्स. जेव्हा केव्हा आपण खूप रागावलेला असतो, फॉर एक्झाम्पल खूप घाबरलेला असतो, तर तुमच्यातला एक पॉझिटिव्ह सेल्फ आहे, त्याला डोळ्यासमोर आणा, ती इमेज. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी तुम्हाला खूप उलटा बोलला, तुम्हाला राग आला, तुम्हाला असं माझा अपमान झाला, मला आजपर्यंत एवढं वर्ष कोणी काही असं बोललं नाही, आणि हा कालचा आलेला मुलगा मला असं उलट बोलतो, उद्धट बोलतो, अपमानकारक बोलतो, तर मला खूप राग आला. आता तुम्हाला लक्षात येते की मी रागावलो, हे तर हे चांगलं नाहीये आपल्यासाठी, इतरांना नाही, राईट. तर आता मी काय करायचं, मला खूप राग आलेला आहे. अशा वेळी मी माझ्यातलं पॉझिटिव्ह, अरे मी एक समजून घेणारा प्राध्यापक आहे, मी एक मॅच्युअर्ड आहे, मी एक काउन्सलरही आहे, किंवा एक काउन्सिलिंग माझ्याकडं स्किल्स लोक अपेक्षा करतात, आणि किंवा एक माझा मूळ समज चांगला आहे की मी एक एखाद्या गोष्टीमध्ये खूप चांगला आहे. यू कॅन बी गुड इन अ स्पोर्ट्स, यू कॅन बी गुड इन समथिंग, यू ब्रिंग दॅट, की ही हा हे मी आहे, ही माझी आयडेंटिटी आहे. जस्ट ब्रिंग दॅट इमेज. तुम्हाला लक्षात येईल की माइंड रेग्युलेट होतं, बऱ्याच गोष्टी ज्या तीव्रता आहेत त्या कमी होत आहेत. अशा पद्धतीने कॉल टू युअर पॉझिटिव्ह सेल्फ. त्याच्यानंतर काय, व्हॉट कॅन आय डू, ज्या काही गोष्टी जेव्हा आपण रिफ्लेक्ट करतो, एक मी एक असं उदाहरण दिलं की त्या गेलेल्या क्षणाला कसं कंट्रोल करायचं. आता गोष्ट झालेली आहे, तर कोणत्या गोष्टींनी मला ट्रिगर करणार, काय सम ट्रिगर कॅन बी हिडन, सम ट्रिगर कॅन बी व्हेरी सबटल. काय वेळा काय होतं की वादावादामध्ये वाद वाढत जातो, म्हणजे वादच वादाला कारण होतो, आणि त्याची अर्लियर स्टेप टू द नेक्स्ट स्टेप. तसंच भीती, आपण घाबरतो, दुसरा ओरडतो, दुसरा ओरडला की आपण पण ओरडतो, आणि काय झालंय कुणाला काय कळत नाही, आणि मग आणखी कन्फ्युजन वाढतं. असंही म्हटलं तर हे सगळं कन्फ्युजन आहे, पण त्यावेळी त्याचा इफेक्ट होत असतो. कशा पद्धतीनं आपण ती गोष्ट एक्सप्रेस केली, कसं बोललो, कसं सांगितलं, इट्स अ व्हेरी मच. म्हणजे ना, म्हणजे आपण खूप इन्फॉर्मेशन जरी असलं ना, आहे चांगली गोष्ट, पण खरोखर समोरच्या व्यक्तीला ऐकायचं असं वाटतं, तेव्हाच त्या इन्फॉर्मेशनला अर्थ, म्हणजे इन अ वे म्हणू शकतो की आपण त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचते. म्हणजे इतर व्यक्तीशी आपण पहिल्यांदा कसं रिलेट करतो हे खूप मॅटर, हाऊ वी आर एक्सप्रेस आहे ना. त्याच्या व्यक्तीशी कनेक्टेड राहून जर एक्सप्रेस केलं, त्याचा एक भाग वेगळा असतो. वेळेवर एक्सप्रेस करणं महत्वाचं आहे, कारण भावना या संचित होत जातात, आणि त्या मग खूप ताकदवर बनवू शकतात. त्यामुळे वेळेवर एक्सप्रेस करायला शिकणं महत्वाचं आहे. त्याची जी कारणं आहेत त्याच्यावर काम करा, गो टू द डीप, गो टू द अनालिसिस ऑफ दॅट. हे महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जे काय झालं तेव्हा आपल्या ह्या रिॲक्शन झाल्या, त्यावेळी आपल्या मनामध्ये काय भावना, विचार, मे बी ऑल थिंग्स आर नॉट क्लिअर, तर त्या सर्व गोष्टी विजिबल नाहीत, पण आपण शांत राहिलं तर त्या गोष्टी विजिबल व्हायला लागतात. कारण का आता आपण मन स्लो केलेलं आहे, आपण रेकॉर्ड प्ले तो स्लो केलेला आहे ना, तर त्या गोष्टी आपल्याला विजिबल दिसायला लागतात. म्हणजे आपण जज नाही करत ते पाहिजे नको, आपण हे म्हणतोय की जे आहे ते बघायचंय, ते स्लो डाऊन करायचं. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्लो करतो ना, तेव्हा समजून होते ना. डेव्हिड बोम म्हणतात की जे चाक आहे ते खूप फिरलं तर त्याच्या आऱ्या दिसणार नाहीत, तशा भावना आहेत. खूप जर जोगात गेलं त्याच्या आऱ्या दिसणार आहे, आणि ते जर आपण थांबवलं तर ती कसली भावना, ते म्हणजे चाक जे चालत आहे ते काय थांबवा, म्हणजे आपल्याला त्याचं दमनही करायचं नाही आहे, आणि त्याला मोकाटही सोडायचं नाही, किंवा त्याला असं निर्बंध सोडायचं नाही. त्याला आपल्याला स्लो डाऊन करायचं. जेव्हा आपण मन स्लो डाऊन, भावना स्लो डाऊन, सर्व हे काही स्लो डाऊन करतो ना, तर ते आपल्याला समजून येतात. समजल्यामुळे त्यांना आपल्याला अंडरस्टँड केल्यामुळे त्यांना आपल्याला मॅनेज करणं सोपं असतं. हे स्लोईंग डाऊन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द थॉट्स अँड इमोशन्स. सी हाऊ दे अफेक्टेड यू, त्यांनी तुमचा कसा परिणाम केला, आणि कसं त्यांनी तुम्हाला हेल्दी कडून अनहेल्दी, एक चिडचिड रागामध्ये कशी रूपांतर झाली, किंवा कसं ओव्हर रिॲक्शन्स झाल्या, हे तुम्हाला लक्षात येऊन जातं. एक जेवढी काळजी घेण्यासाठी भीती असायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, स्वच्छता, पण हे ओव्हर झालं तर कसं होतं की म्हणजे ओव्हर रिॲक्ट करावं लागतं आपण, आहे ना, एक्सेसिव्ह गोष्टी करावं लागतं, आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. काही लोक मग दुसऱ्या टोकाला जातात, ते डिनायच करतात, असं काय नाही आहे. हे दोन्ही गोष्टी आपल्याला मागात पडू शकतात. पुढे जाऊ. अशा पद्धतीनं रोजचा तुम्हाला हे नोट डाऊन करायचं आहे ब्ल्यू प्रिंट. पॉझिटिव्ह भावना असतील, हॅपी असेल, प्राऊड, निगेटिव्ह असतील, दुःख असेल, डिप्रेशन, जे काय असेल, एकटेपणा, तर एखाद्या घटनेमुळे किती झालं, स्वतःच्या विचारा भावनांच्यामुळे किंवा गैरसमजांच्यामुळे किती झालं, माझे जे विचार होते, भावना होत्या, हा वास्तव जे आता तुम्हाला कळून आल्या असतील, किंवा त्याच्या काही थोडाफार अंदाज आला असेल, कारण हे हिडन लेयर्स असतात, ते हळूहळू वर येत जातात. ते वास्तवाला धरून होते का, विवेकाला धरून होते का, रॅशनल होते का, की लॉजिकल होते का, असं अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या डिटेलमध्ये पूर्ण आठवड्याचं नोट डाऊन करायचं.
आता इथं तुम्ही तुमचं जे इमोशनल इंटेलिजन्स आहे, भावनांचा जो यूज करायचा आहे आपल्या फायद्यासाठी, इतरांच्या फायद्यासाठी योग्य त्या पद्धतीने, एक बुद्धिमत्ता त्याचा यू कॉल इट दॅट, त्याचा आता उपयोग करायचा आहे. तर जी कोणती घटना खूप निगेटिव्ह असेल किंवा स्ट्रेसफुल असेल ती आठवा. आता तुमचा पूर्ण आठवड्याचा हा आलेख आहे, जे काय आहे ते आठवा. कोणत्या गोष्टीमुळे हे निर्माण झालं? घटना, व्यक्ती की माझे स्वतःचे विचार? कोण जास्त कारणीभूत आहे? त्याचा रिलेटिव्ह इन्फ्लुअन्स बघा. त्याच्यामुळे ज्या नकारात्मक भावना कशा निर्माण झाल्या? आता मी काय करू शकतो? हं? म्हणजे काय केलं तर त्या भावना होणार नाही. कोणती गोष्ट खूप काम केली, मे बी वी कंट्रोल्ड इट, त्याचा इफेक्ट कमी केला. कोणत्या गोष्टींचं काम झालं. ह्या सर्व सोल्युशन्सची एक लिस्ट बनवा, है ना? आणि ज्याने तुम्हाला एक कठीण परिस्थितीला सामना करण्यासाठी हेल्प केली. आता जर कोविडचंच उदाहरण घेतलं, जेव्हा सुरुवातीला हे झालं, तर आपल्याला वाटत होतं की लांब आहे तिकडं, है ना? पण इकडे आलं, इकडे शहरात वाटलं की आता गावागावामध्ये गेलेलं आहे, गावाच्या बाजूला झालेलं आहे. तर एकंदरीत असं होतं की आपण ह्या गोष्टींशी डील कसं करायचं हे शिकायला लागतो, राईट? आणि ही जी भीती आहे, चिंता आहे, म्हणजे आपण घरात सुरक्षितच आहोत. तर मग आपण आता तो पॉझिटिव्हली वापरला पाहिजे. म्हणजे चिंता ही ठीक आहे, बाहेर गेला तर थोडं कन्सर्न केअर असलं पाहिजे, की आपण सोशल डिस्टन्स म्हणजे असं नॉर्मल जातो तसं नाही. एक सोशल डिस्टन्सिंग हा आपण समजून घेतो. पण ते आता गरजेचं आहे एकमेकाला. पण ही आता कपॅसिटी आहे आपल्याकडं. म्हणजे आलं लक्षात ना? म्हणजे उलटा प्रॉब्लेम मध्ये माणसं एकत्र येतात. पण हे असा प्रॉब्लेम आहे की तिथे आपल्याला दूर राहायचं आणि दूर राहिल्यामुळे तो प्रॉब्लेम कमी होणार. हे आपण समजून घेऊन केलं तर ते शक्य आहे. अशक्य नाही आहे. राईट? अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टीकडे बघायचं आहे, की जे डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस वी कॅन मेक इट इझियर. म्हणजे म्हणजे मला आता कसं वाटलं, की मी जेव्हा असं 4-5 दिवसानंतर एकटा जाऊन सामान आणायचं, तर सकाळी गर्दी जाणवायला लागली. तर मग त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जेवढं पाळायला पाहिजे तेवढं एखाद्या वेळेस जाऊ शकत नाही. संध्याकाळी तेच आणि कमी वेळ असल्यामुळे लोकांना कसं प्रत्येकाला सामान पाहिजे, प्रत्येकाचीच गडबड आहे. काही लोक आता एक्सेसिव्हली बाय करायला लागले, त्यामुळे तिथे वेळ जातो. तर मी असा विचार केला, की मी दुपारी जाईन. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे फक्त नॉट सोशल डिस्टन्सिंग तिथे कमी होतं. एक गोष्ट मला लक्षात आली, की माझ्या उन्हाचाही फायदा होतोय. अंगावर कडक ऊन पडल्यानंतर जे काही गरजेचं आहे, तेही खूप गरजेचं आहे. हे सांगायची गोष्ट अशी, की वी कॅन क्रिएट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस इन अ इझियर. दॅट नॉट ऑलवेज बॅड. मग खिडकीत बसायचं, बाहेर बघायचं. अ, अशा पद्धतीने आपण थोडं एक म्हणजे बाहेरशी कनेक्ट होतो. घरातच 24 तास नाहीये. म्हणजे वी हॅव टू फाइंड अ वे. काळजी फक्त इतकीच, की इतर व्यक्तींच्या जवळ संपर्कात जास्त यायचं नाही. कारण काही कोणी शिंकलं, हे केलं तर प्रॉब्लेम होतो. याचा अर्थ असा नाही, की आपण खूप दूर पळायचं किंवा आपल्याला हे असं बांधून घातलेलं आहे. वी आर नॉट इन जेल. वी आर इन अ व्हेरी नाईस प्लेस. ओके. सो जेव्हा आपल्याला डिफिकल्टी वाटते आणि वाटतं, की मूड इज टेकिंग ओव्हर द माइंड, म्हणजे भावना आहे आपल्या मनावर, भावना आहे आपल्या विचारांवर नियंत्रण करतायत. तर एक स्टेप मागं जावं. आपण जे काय शिकलोय मागं ते बघावं आणि आपल्या भावनिक बुद्धिमत्ता वापरात आणावी आणि आपण आपल्या फिलिंग्सचे मास्टर बनावं. वी आर मास्टर इन मेनी थिंग्स, पण फिलिंगचंही मास्टर खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन हे सुंदर, अ, आपलंच नाही तर इतरांचंही आपलं जीवन सुंदर बनवता येईल. अशी झाली ही स्टेप 2. मूड मीटर, हा स्ट्रक्चर बनवलं, अनालिसिस केलं, रिझन्स अँड ऑल दॅट रिफ्लेक्ट केलं, अंडरस्टँडिंग डीप मध्ये गेलो. आता तुम्ही मास्टर झालेला. आता ह्या मास्टरचा इतरांनाही फायदा झाला, त्यांनाही आपल्याला मास्टर करायचं आहे. त्याच्यामुळे कसं होईल, एकंदरीत चांगलं वातावरण होईल. तर आपल्याला क्रिएट फॅमिली चार्टर, म्हणजे हे एक कॉन्ट्रॅक्ट आहे, लक्षात ठेवा एक प्रकारे, आणि ते सिरियसली पाळायचं आहे आणि मुलं खूप एन्जॉय करतात. दिस इज अ सिक्रेट ऑफ द फॅमिली, हॅपी फॅमिली फॉर एव्हर. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायत. हाऊ डू यू वॉन्ट टू फील ॲट अ होम ॲज अ फॅमिली? म्हणजे एक घराचा एक भाग म्हणून तुम्हाला फॅमिलीमध्ये कसं फील करायचं हे लिहा. कोणती भावना पाहिजे. व्हॉट कॅन वी ईच कॅन डू इन ऑर्डर टू हॅव दोज फिलिंग्स मोर? म्हणजे आपण प्रत्येकजण काय करू शकतो, जर आपल्याला असं वाटलं की प्रत्येकाने आनंदित राहायचं, तर ह्या आनंद वाढण्यासाठी आपण काय करू शकतो, है ना? किंवा आताच्या परिस्थितीमध्ये असं असेल की आपल्याला सुरक्षित वाटलं पाहिजे, तर सुरक्षित वाटण्याच्या दृष्टिकोनातून एक्झॅक्टली आपल्याला काय करते, बी स्पेसिफिक, की कोणत्या ऍक्शन्स गरजेचे आहेत सुरक्षित वाटण्यासाठी. तर प्रत्येकाने हँड हँडिशन वापरायचं आहे. म्हणजे न सांगता कोणी जायचं नाही. म्हणजे म्हणजे यू जस्ट टेल की हा मी आता बाहेर चाललोय, म्हणजे कसं तुम्हाला आठवण राहते की हा मी बाहेर चाललोय, सांभाळून राहायचं आहे, आल्यानंतर पण मला सांभाळून राहायचं आहे. आणि थर्ड क्वेश्चन, हाऊ विल वी हँडल कॉन्फ्लिक्ट? जर अशा गोष्टीमध्ये काही वेळा कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, म्हणजे वाद, तर त्या तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे की असं एखाद्या गोष्टीविषयी मतभेद असले असं, तर ते कोणत्या पद्धतीने हँडल करायचं, ते पुढे तुम्हाला लक्षात येईल ते हँडलिंगचे हे. अशा पद्धतीनं एकदा तुम्ही तुमचं एक हा 3 क्वेश्चन्सचा चार्ट बनवला, असं प्रत्येकानं बनवायचं आहे आणि सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि त्या फिलिंग्सची लिस्ट बनवा, शेअर करा आणि कॉमन कोणत्या फिलिंग्स आहेत
जावे. म्हणजे प्रत्येकाने समजा 3-3 केल्याने असं किंवा 5 केल्या असं जे काय असेल, तर कोणाला हॅपीनेस वाटेल, कोणाला वाटेल जे काय असेल ते रिलॅक्स राहायचं, कोणाला वाटेल की पीस पाहिजे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. हे आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक मेजॉरिटी घेऊ शकता, पण मला वाटतं परिस्थितीचा विचार आता ह्या परिस्थितीमध्ये सेक्युअर्ड फील करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडं कन्सर्न पाहिजे, नॉट अँशियस. ते कसं करता येईल हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. प्रौढ असतील, तरुण असतील, बाल असतील, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून एक समजा असं एक गरजेप्रमाणे ठरवलं. त्याच्यासाठी जे कोणते बिहेवियर आहेत की ते प्रत्येकानं डिस्प्ले केले, म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे हँड हायजीन असेल, ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येकाला पाळणं गरजेचं आहे. तेही मेन्शन करा. ज्या काही गोष्टी अग्री केलेल्या आहेत नोंद करा, लिहा. ओके. डिसाइड गाईडलाईन्स. मग आता गाईडलाईन्स ठरवायच्या आहेत. हे आपल्याला जर सेक्युअर्ड फील करायचं काय म्हणजे रिलॅक्सेशन. प्रत्येकाची एखादी रिॲक्शनची वेळ असते ते त्यासाठी प्रत्येकाने ऍडजस्ट केलं पाहिजे. काही लोकांना न्यूज बोलायचं, आता न्यूज म्हणजे इट्स लाईक एंटरटेनमेंट असं झालं ना. मग ते न्यूजचं प्रमाण कमी करावं. काही लोक नुसतं न्यूज ऐकत नाहीत, त्या ऐकून दुसऱ्या 4 लोकांना सांगत राहतात. आता मला हे म्हणायचं की न्यूज आहे माहिती असली पाहिजे म्हणून आपण न्यूज बघतो, बरोबर आहे. पण आता काय माहिती पाहिजे आपल्याला? चायनामध्ये काय होतंय, अमेरिकेमध्ये काय झालंय, इटलीमध्ये काय झालं, तिथं कोण शिंकला म्हणून आपल्याला इथं कोरोना नाही होणार आहे. पण आपण जर मार्केटमध्ये आपल्या बाजूला कोण आहे आणि तो जर शिंकला तर तो ज्यादा मॅटर होतो, राईट. त्यामुळे परिस्थिती न्यूज म्हणजे काय, शेवटी ते आपल्याला परिस्थितीचं भान निर्माण करत असते. पण आता कोणत्या परिस्थितीचं भान पाहिजे हे बघा आधी सर्वात. मुलांच्या मानसिक स्थितीचं, त्यांच्या रिॲक्शन्स याचंही भान पाहिजे. क्लिअर. आणि ह्याबरोबर हे महत्वाचं आहे की आपल्याला जे काय वाटतं तर इतरांना एक्सप्रेस करणं, बोलून दाखवणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गाईडलाईन्स बनवल्या पाहिजेत आणि त्या फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळं हे जे काही गोष्टी आहेत, आता फॅमिली चार्टर हा जिवंत ठेवायचा आहे. एकमेकाच्या गरजाप्रमाणे तो ऍडजस्ट करायचा आहे. गरज पडेल तसा तो रिवाईव्ह करायचा आहे आणि प्रत्येकानं कमिटमेंट द्यायची आहे. असं केलं तर याची क्लायमेट म्हणजे हेल्दी इमोशन क्लायमेट बनवू शकतं, मॅनेजेबल होऊ शकतं. आणि एकदा हे क्लायमेट बनलं ना तर ते क्लायमेटच सर्व काही बऱ्याचशा गोष्टी करत असतं आणि हे बनवणं शक्य आहे. त्यासाठी आपण आपल्या भावना ओळखता आल्या पाहिजेत, त्या मॅनेज केल्या पाहिजेत, राईट. त्याच्यासाठी या टेक्निक्सचा वापर केला पाहिजे. तसंच इतरांनाही मदत केलं पाहिजे. एक प्रकारची स्थिरता येते आणि त्या बॅकग्राऊंड मग प्रत्येक जण आपणाला स्वतः सांभाळत असतो, स्वतःच्या गोष्टी करत असतो. त्यामुळे सारं काही असं एक हॅपी आयडियल बनत असतं आणि हे अशा परिस्थितीत सुद्धा शक्य आहे. म्हणजे मी तर असं म्हणून की घरामध्ये तर 100% शक्य आहे. फक्त मला कन्सर्न, थोडी भीती, कन्सर्न कधी जेव्हा मी घराच्या बाहेर पाय ठेवीन आणि जिथं क्राऊडेड प्लेसेस असेल तिथे मला गरज आहे. नाहीतर घरामध्ये ही भावना घाबरण्याची इव्हन चिंता करण्याची. बट इज इट टाइम टू एन्जॉय, त्याला एक लिमिटेशन्स आहेत. कारण का असं होणार आहे की वन मे एंड अप अवॉइडिंग द रिस्क. म्हणजे ओव्हर एन्जॉयमेंट मध्ये सुट्टी मिळाली, काम नाही, घरी बसायचं आहे, तर ही मी ऍक्च्युली विल बी नॉट अवेअर अबाउट आजूबाजूच्या रिस्क. त्यामुळे आपल्याला अवेअरही राहायचं आहे, पण जेव्हा घरी आहे तेव्हा घरचं वातावरण एकदम हेल्दी, हॅपी ठेवायचं आहे. आणि हे शक्य आहे आणि आपण हे करू शकतो आणि त्याची एक रुटीन बनवू शकतं. आणि त्याच्यामुळं दिस विल बी हेल्प नॉट ओनली टू फील हॅपी बट टू बी मोर प्रोडक्टिव्ह, इफेक्टिव्ह. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अटेन्शनल कॅपॅबिलिटीज वाढतात, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वाढतं. आणि ह्याच्यामध्ये मुलं खूप काही शिकणार आहेत आणि दॅट विल हेल्प देम टू. अशा जर लाईफमध्ये काही जर ॲडव्हर्सिटी आली तर त्याला कसं फेस करायचं आणि आपण तर ह्याच्यामधून शिकणारच आहोत आणि इतरांनाही ते मदत होणार आहे. तर सर्वांना मी ह्याच्या शुभेच्छा देतो की तुमचं भावनिक स्वास्थ्य, तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवा आणि चांगलं राहील. आणि हा एक जो आहे ही एक वेळ आहे आणि याच्यापूर्वी अशा महामारी आलेल्या आहेत, गेलेल्या आहेत, त्याने नुकसानही केलेले आहेत. पण ती एक वेळ असते, ती वेळ आपल्याला फेस करायची आहे. आणि हे फेस करत असताना जेवढा काही वेळ आहे तो इफेक्टिव्हली आपल्याला वापरायचा आहे एकमेकांसाठी. असा जर विचार केला तर हे काही एवढं अवघड वाटत नाही. तर तुम्ही ह्या वेबिनारमध्ये सहभागी झालात आणि माझं जे टॉक आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला त्याच्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुमच्या करिअरसाठी. आणि लवकरच आपण या सर्व गोष्टीतून मुक्त होऊ अशी मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी बोडगे,
मराठी विभाग प्रमुख सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड, आभार मानण्यासाठी आपल्यासमोर मी उभा आहे. जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड या महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने सांभाळू मनस्वास्थ्य घरच्या घरी या राष्ट्रीय वेबिनार सिरीजमध्ये गेले 3 दिवस आपण पाहिले असेल. सोमवार दिनांक 25 मे रोजी डॉक्टर शिरीष शितोळे महाविद्यालय कोल्हापूर यांचे व्यक्तिगत स्वकडून सामाजिक स्वकडे या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. मंगळवार दिनांक 26 मे रोजी शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, महावीर महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भरत नाईक यांचे नातेसंबंध सांभाळूया या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण विवेचनात्मक मांडणी त्याने केली. बुधवार दिनांक 27 मे रोजी डॉक्टर सतीश तवकरी TG सोमय्या महाविद्यालय मुंबई यांचे सांभाळूया भावनिक स्वास्थ्य एकमेकांचे या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन त्याने केले. या तिन्ही वक्त्यांचे मार्गदर्शकांचे महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो आहे. हा राष्ट्रीय वेबिनार यशस्वी करण्यासाठी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांची प्रेरणा, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार सर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांचे सहकार्य मिळाले. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी या वेबिनारचे संयोजक आमच्या महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक DP साळोखे सर यांनी गेले 10-15 दिवस परिश्रम घेऊन हा महाविद्यालयातील पहिलाच ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार यशस्वी केल्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो आहे. 24 मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लोकांचे जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. त्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. या हेतूने आम्ही महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने हा सांभाळूया मनस्वास्थ्य घरच्या घरी हा राष्ट्रीय वेबिनार यशस्वीरित्या घेतला. यातून आपले मानसिक आरोग्य चांगले राहील अशी आशा व्यक्त करतो. आणि या वेबिनारमध्ये 650 लोकांनी देशातील विविध राज्यामधून सहभाग नोंदवला. याबद्दल त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. पुन्हा एक महत्त्वाची अत्यंत सूचना, फीडबॅक फॉर्मची लिंक 2 दिवसात दिली जाईल. आपला फीडबॅक फॉर्म भरा. फीडबॅक फॉर्म भरल्याशिवाय प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग या सर्वांचे मी हा वेबिनार यशस्वी करण्यामध्ये योगदान दिलं याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो.